क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2 प्रॅक्टिस सेट 3.3 चॅप्टर नेम ट्रायंगल्स. आज आपण बघणार आहोत ट्रायंगलच्या चॅप्टरविषयी आणि त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 3.3. फाइंड आउट करायचं आहे अँगल ए बी डी, अँगल ए सी डी, आणखी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. तर तुमच्यासमोर डायग्राम दिसत आहे. याच्यामध्ये दोन ट्रायंगल अटॅच झालेले आहेत, ए बी सी अँड ट्रायंगल बी डी सी. आणखी सोबतच गिवन इन्फॉर्मेशन काय आहे तर अँगल ए सी बी 50 डिग्री आहे, अँगल सी बी डी 60 डिग्री आहे, अँगल ए बी सी एक्स डिग्री आहे, आणखीच अँगल बी सी डी वाय डिग्री आहे. तर तुम्हाला काढायचं काय माहीत आहे, अँगल ए बी डी अँड अँगल ए सी डी. तर बघूया आपण. फाइंड आउट करण्यासाठी वरचा ट्रायंगल आपण कन्सिडर करूया. ट्रायंगल ए बी सी, याच्यामध्ये अँगल ए बी सी दिलेला आहे एक्स डिग्री आणि अँगल ए सी बी दिलेला आहे 50 डिग्री. गिवनमध्ये काय दिसतं डायग्राममध्ये तर सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट ए सी. याच्यामुळे काय झाला, हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल कोणता ट्रायंगल होईल तुम्हाला माहीतच आहे. हा ट्रायंगल झाला ट्रायंगल ए बी सी इज आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगलच्या थेरमनुसार आपल्याला काय माहिती आहे की सिमिलर साईडचे अपोजिट अँगल, सिमिलर साईड समोरचे अँगल जे आहेत ते काय असतात, सिमिलर असतात. हे आहे आयसोस्केल ट्रायंगलचा थेरम. तर अँगल कोणते आणि सेम साईडच्या समोरचे ए बी सी चा एक्स डिग्री आणि अँगल ए सी बी, म्हणजेच अँगल सी इज इक्वल टू अँगल बी होणार आहे. आणि जेवढा 50 डिग्री सीचा आहे तेवढाच एक्सची व्हॅल्यू येणार आहे 50 डिग्री. सोबतच आपल्याला दुसरा वाय फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी आपण सेकंड ट्रायंगल कन्सिडर करतोय बी सी डी. आता बी सी डी ट्रायंगल कन्सिडर केला, त्याच्यानंतर बी डी आणि डी सी हे दोघं कॉन्ग्रुअंट आहे जे की डायग्राममध्ये दिलेलं आहे. आता अँगल डी बी सी हा 60 डिग्री आहे आणि अँगल बी सी डी हा वाय डिग्री आहे. हे गिवन इन्फॉर्मेशन आहे जी की क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. आता आपण लिहितोय, आपण आपल्या सोल्युशनला सुरुवात करतोय. इन ट्रायंगल बी सी डी मध्ये सेगमेंट बी डी इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट डी सी. दोन साइड्स ट्रायंगलच्या जर सेम असतील तर आपण या ट्रायंगलला काय म्हणू शकतो, आयसोस्केल ट्रायंगल. नक्कीच याला आपण ट्रायंगल बी सी डीला म्हणणार आहे आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगल. तर आयसोस्केल ट्रायंगलचं थेरम काय आहे, सेम साईडचे समोरचे म्हणजेच अपोजिट अँगल ऑफ सेम साइड ऑफ आयसोस्केल ट्रायंगल्स आर सेम. म्हणजे सेम साईडच्या अपोजिट अँगल जे आहेत ते सुद्धा सेम असणार आहेत. हे आयसोस्केल ट्रायंगलचं थेरम सांगतात. आणि या थेरमनुसार जर बघायला गेलं तर अँगल बी जो आहे तो इज इक्वल टू असणार आहे अँगल सी सी सोबत, म्हणजेच काय हा असणार आहे 60 डिग्री. अँगल सीची व्हॅल्यू वाय आहे आणि वायची व्हॅल्यू झाली 60 डिग्री. आणि आपण अशा रीतीने एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. ओके, नेक्स्टकडे जातोय आपण. आता आपल्याला दोन अँगल फाइंड आउट करायचे आहेत जे की होल अँगल आहेत आणि त्याच्यातला हाफ अँगल एका ट्रायंगलमध्ये आहे आणि हाफ दुसऱ्या ट्रायंगलमध्ये. तर बेसिकली आपण आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे बघा. अँगल ए बी डी आपण व्हॅल्यू लिहितो डायग्रामच्या ए बी अगेन सी आणि डी, अशा पद्धतीची डायग्राम आपल्याकडे होते. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, अँगल ए बी डी. अँगल फाइंड आउट करायचा ए बी डी. तर एक अँगल ए बी सी एक्स होता आणि सी बी डी 60 डिग्री होता. एक्स आपण फाइंड आउट केला 50 डिग्री. दॅट मीन्स या दोन्ही अँगलची ॲडिशन होणार आहे. ती ॲडिशन कशी, एक्सची व्हॅल्यू 50 डिग्री प्लस 60 डिग्री इज इक्वल टू काय होईल, अँगल ए बी सी 50 डिग्री प्लस अँगल सी बी डी 60 डिग्री. तर बघूया आपण काय होतं. अँगल ए बी डी 50 डिग्री प्लस 60 डिग्री इज इक्वल टू 110 डिग्री. आपण याची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याकडे लास्ट टार्गेट शिल्लक राहतं. लास्ट टार्गेट काय आहे, ए सी डी फाइंड आउट करणं. सेम डायग्राममध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए सी डी. तर आपण वायची व्हॅल्यू इथे काय काढलेली होती, तर वायची व्हॅल्यू काढलेली तुम्हाला माहीत आहे. अँगल ए सी डी डिवाइड झालेला आहे 2
अँगलमध्ये ए सी बी अँड बी सी डी, एकाची व्हॅल्यू 50 डिग्री आहे, एकाची व्हॅल्यू वाय दिलेली आहे. आपण वायची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. वायची व्हॅल्यू आहे 60 डिग्री. आणखी 60 डिग्री पुटअप करूया. टोटल अँगल म्हणजे दोन अँगलचं सम होईल. अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल 50 डिग्री प्लस 60 डिग्री इज इक्वल टू किती होणार 110 डिग्री. अशा रीतीने आपण चारही क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण लवकरच बघणार आहोत. तोपर्यंत